ते साहेब त्यांचं एक वाक्य मला नेहमी आठवतं. ज्यावेळेस आम्ही खूप लहान होतो त्यावेळेस ते शाळेमध्ये असे काय बोलायचे, एक वाक्य, जपून ठेवा आठवण माझी मनात तुमच्या सर्व काळ, कारण की कोण जाणे केव्हा होईल कोणाच्या आयुष्याची संध्याकाळ. म्हणजे आज मला समजतंय की आज आपण हे आपल्यात नाही. 2002 साली ते आपल्यातून निघून गेले. त्यावेळेसचे दिलीप म्हस्के साहेब, आणि कदाचित आज ते असते, आज आपल्या गावामध्ये काय काय पालट झाला असता आणि इतर लोकांना किती सहकार्य झालं असतं. हाही व्यक्तिमत्व. एक व्यक्ती गेल्याच्या नंतर त्या काळचा एक काळ वेगळा होता. त्यावेळेस आमदार, माजी आमदार, खासदार, बीजदार म्हणजे सगळं विरोधी पक्षनेते सर्व एका सर्वसाधारण व्यक्ती महत्वाच्या दसकिरीला अंतविधीला येतात. आणि त्या काळात सोशल मीडियाचा काही एवढा वापर नव्हता. व्हायरल न होता त्या माणसासाठी आज तळागाळातून इतकी लोक येत होती. म्हणजे आज त्या माणसाची किंमत आपल्या सर्वांना कळते. म्हणजे ज्यावेळेस आम्ही मराठी शाळेमध्ये होतो त्यावेळेस मला वाटतं म्हस्के सर, आता तिथे आपलं गणेश देवस्थान ट्रस्ट आहे, तिथे शाळेचे कॉलम उभे केलेले होते. आणि आम्हाला त्यावेळेस म्हणायची इथं खूप मोठी शाळा होणार आहे, इथं खूप मोठी शाळा होणार आहे. पण ते शाळेचं राहिलेलं अपुरं स्वप्न, आता शाळेचा विषय निघतोय म्हणजे तुम्ही शाळा गावामध्ये घ्या, गावाच्या बाहेर घ्या, कुठेही घ्या, त्याबद्दल नाही. पण त्यांचं शाळेचं राहिलेलं स्वप्न आपण सर्वजण ते साकारूया. एक अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यांच्या माध्यमातून गारखेंडी असेल, बाबुळवाडी असेल, पारनेर तालुक्यामध्ये पारनेर तालुका क्रिकेट असोसिएशनची स्थापना केलेलं व्यक्तिमत्व म्हणजे DL म्हस्के. त्या व्यक्तिमत्वाने क्रिकेटला इतकं मोठं बळ दिलं. आज तुम्हाला कोणाला माहीत नसेल तर म्हस्के सर 3 कोटी रुपयाचं प्रथम पारितोषिक असणारे स्पर्धा म्हणजे ISPL, म्हणजे ती मुंबई या ठिकाणी होते, दिल्ली या ठिकाणी होते. आणि त्या स्पर्धेला DL म्हस्के आणि स्वर्गीय सीतारामदादा चौधरी यांना फायनल डेच्या दिवशी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाते. सुप्रोमो चषक आहे, रत्नागिरीमध्ये होतं. इतकं स्टँडर्ड चषक आहे म्हणजे मिनी IPL त्या स्पर्धेला म्हणलं जातं. त्या IPLला सीतारामदादा चौधरी आणि DL म्हस्के साहेबांचे कमीत कमी 50 ते 60 बॅनर असतात. आणि तिथे देखील त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाते. असाच फोटो असतो प्रत्येक दिवशी, त्यांना तिथे अभिवादन केलं जातं. म्हणजे हा मानी त्या माध्यमातून, म्हणजे ज्या वेळेस आज काही खेळाडू असे की त्यांची उलाढाल, वार्षिक उलाढाल 2-2, 3-3 कोटी, आणि त्यांना जर कोणी तयार केलं असेल ते स्वर्गीय DL म्हस्के साहेबांनी. कृष्णा लक्ष्मण सातपुते म्हणून एक नाव आहे, आज जर तुम्ही यूट्यूबवरती जा, त्यावेळेस तो मुलगा चिंचणीमध्ये खेळायला आला, चिंचण स्टेडियममध्ये खेळायला आला. त्याच्या पायामध्ये चप्पल नव्हती, सिंपल म्हणजे चप्पल देखील नव्हती, त्याला खेळताना पाहिलं. त्यावेळी DL म्हस्के साहेबांनी त्या काळी त्याला 100 रुपये पारितोषिक दिलं आणि तिथं त्याचा कॉन्फिडन्स वाढला. तिथून तो पुढं आज भारताचा टेनिस क्रिकेटचा तो कर्णधार झाला. आजही तो DL म्हस्केचंच नाव घेतो. उस्मान पटेल आहे, रायगडचा आहे, मुंबईहून चिंचणीमध्ये खेळायला आला, आज तो देखील तेवढाच मोठा स्टार झाला. असे मिनिमम कितीतरी खेळाडू आहेत की आज ते त्यांना इथे अभिवादन करतात आणि त्यांची आठवण म्हणून नेहमी त्यांचा आजही विसर झाला नाही. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की आपल्या गावामध्ये, आपलं गाव एक वेगळं गाव आहे, सगळे विचारधारेचं गाव आहे. प्रत्येकाचे विचार एक पटण्यासारखे विचार आहेत आणि त्या विचारातला माणूस आज आपल्यात नाहीये. त्या माणसाचे विचार चांगले नसते आणि त्या माणूस काय लिहायचं हे माहीत नसतं. कारण की एक भाऊ आज 23 वर्ष ती आठवणी जपून ठेवतोय. आणि तुम्ही सगळेजण आज गावातलं कोण नाही, इथे रामदास म्हस्के, गोरडे साहेब, शिवाजी म्हस्के, गणेश मामा, सर्वजण आहेत की सर्वच म्हस्के सर आहेत, भाऊ आहेत. एक का तर ह्या माणसाने काहीतरी दिले आणि त्या माणसाला देत असताना अर्ध्यातून त्या माणसाला रस्ता सोडावा लागला. काही अपुरी स्वप्न असतील, माझं भविष्यातील गाव, माझं गाव असं असावं, कदाचित त्यांचं काही व्हिजन असेल, ते बोलण्या इतपत मी मोठा नाही, पण त्यांचं व्हिजन पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू, हेच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.